कोल्हापूर शहरात आज पावसाने काही अंशी उघडीप घेतली असली तरी मात्र गेल्या 2 दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं पंचगंगा नदीसह इतर सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या कोल्हापुरातल्या कसबावाडा इथल्या राजराम बंधारा इथं आहे आणि आपण ही सगळी दृश्य पाहतो की पंचगंगा नदीची दुथडी भरून पंचगंगा नदी वाहत आहे। खरं तर गेल्या आठवड्यात पावसाने जिल्ह्यात विश्रांती घेतली होती। अधूनमधून काही पावसात सरी कोसळत होत्या, मात्र मुसळधार पाऊस होता तो काही अंशी बंद झाला होता। मात्र गेल्या 2 दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झालेली आहे। गेल्या 24 तासात आपण पाहिलं तर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 9 फुटाने वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कोल्हापुरातल्या कसबावाडीतल्या राजराम बंधाऱ्यावर आज दुपारी 12 वाजता पंचगंगेची पाणी पातळी आहे ती 31 फूट 7 इंचावर पोहोचली आहे। तर जिल्ह्यातील 36 बंधारे पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। राधानगरी धरणाचा विचार केला असता तर राधानगरी धरण जे आहे ते 88% भरलेलं आहे आणि धरणातून 3100 क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे तो भोगावती नदीपात्रात सुरू आहे। पर्यायाने हा विसर्ग पंचगंगा नदी पंचगंगा नदीत येत असल्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील आता वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर पंचगंगेचे जे पाणी आहे ते तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। जिल्ह्यातल्या लहान मोठ्या नद्या देखील पात्राबाहेर वाहत आहेत। लघुपट बंधारे असतील, लहान मोठे बंधारे असतील ते देखील पूर्ण क्षमतेने भरलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर राधानगरी धरण देखील 88% भरल्यामुळे कुठेतरी आता धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची जी शक्यता आहे ती आता वर्तवण्यात येत आहे। कारण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन देखील एकीकडे आता सज्ज असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज कोल्हापूर शहरात पावसाची उघडीप आहे, मात्र जर अधूनमधून पावसाचे काही सरी येतात, असा जर मुसळधार पाऊस जर पुन्हा सुरू झाला तर मात्र कुठेतरी पूरस्थिती निर्माण होते का अशी देखील शंका उपस्थित केली जाते। त्यामुळे जिल्हा प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन असेल, हे देखील आता पुराचा सामना करण्यासाठी सज्ज आहे आणि कोणती जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर प्रशासन अलर्ट मोडवर आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर।